श्री दत्तगुरु नवघर क्रिकेट क्लब आयोजित मीरा संघ तुमचा एक राखीव खेळ येऊ द्या प्लीज. 3 धावांची पेनल्टी आहे. लवकर पाडवा. सांगण्याची गरज का लागते. चला मीरा संघासाठी पारितोषिक आलंय. एका षटकात कशाही पद्धतीने 3 विकेट मिळवा आणि 1000 रुपये जिंका. बघा एकही बॉल पडला नाही आणि पारितोषिक यायला लागली आहेत. कोण सांगते ही गोष्ट. मीराचा एक स्टार खेळाडू अगदी उंच खेळाडू मयूर राऊत. या एकूणच सामन्याचे सगळे सामना अधिकार आमचे उदय पाटील यांच्याकडे आहेत. मॅच रेफरी म्हणून सध्या ते काम करतायत. त्यांचंही कौतुक. आज नवघरच्या संघाकडे लक्ष असेल. मात्र आयुष पाटील कशी कामगिरी करतील, अक्षय पाटील कशी कामगिरी करतील लक्ष असेल त्यांच्यावर. आणि कदाचित आज वंश देखील चांगली बॅटिंग करणार आहे. चला सामन्याला सुरुवात होते. वेळेकडे लक्ष द्या. चला 7:20 ला बरोबर पहिला चेंडू पडतोय. सुरेंद्र येतोय. मीराचा लिजेंड खेळाडू मास्टर क्रिकेटही गाजवतोय, यंग क्रिकेटही गाजवतोय. आणि त्याच्या समोर आहे एक्सरचा बाहुबली मयूर पाटील. पहिला चेंडू डाऊन द लेग आहे का पंचांना प्रश्न विचारलाय. यस जी हा व्हाईट बॉल. अवांतर धावेने सुरुवात होतीये. मागच्या काही दिवसात सातत्याने एवढ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मला मयूर पाटील दिसतोय. मैदान जुचंद्रचं असो, मैदान बंदर पाकाडी, सगळ्या ठिकाणी मयूर पाटील दिसतोय. आणि कदाचित उद्या देखील तो इथे पुन्हा एकदा येईल. मी पुन्हा येईन. चांगला चेंडू होता. तितका चांगला फटका अगदी एक्स्ट्रा कव्हरला डोक्यावरून. हा चौकार खणखणी 4 धावा आणि इशारा बघा. ओ हो हो. एंट्रीला गर्दी होती त्यांच्या बघा हो आपोआप. पहिल्या अधिकृत चेंडूवर इथे चौकार आलाय. म्हणजे एकूणच पहिल्या अधिकृत चेंडू नंतर संघाची धावा एक्सर संघाची ती म्हणजे 5 धावा. सध्या आमच्या मान्यवर बघतायत की कुठे कुठे लाईट्स कमी आहे. कदाचित उद्या ते चांगल्या अजून फोकसची व्यवस्था करतील अशी अपेक्षा. कारण बरेच जण जे बाहेरून बघत असतील मात्र आतून चित्र वेगळं आहे. ही गोष्ट लक्षात असू द्या. कारण पद्धतीने साईड होतं ही गोष्ट महत्वाची आहे. लो फुलटॉस डिलिव्हरी इथे जर बघितला तर अगदी स्क्वेअर लेगला देखील बाउंड्री येणार आहे. लेट्स सी द अंपायर डिसिजन. 4 धावा. हे बादशाह चषक एवन जोडी आहे बघा लई टॉप. हे बादशाह एवन जोडी आहे बघा लई आहे बघा लई टॉप. आहे बघा लई टॉप. आमचा बादशाह चषक एवन जोडी आहे बघा लई टॉप. थँक्यू डीजे. लागोपाठ 2 चौकार. बाहुबली अगदी आता सेट होऊन आलाय. सुरेंद्रवर आक्रमण होते. कुठेतरी येऊन मार्ग काढावा लागेल. सध्या आपली साईड चेंज केली आहे. लांब टाकलाय चेंडू. अगदी लांब टाकलाय. अगदी चूक सुधारली आहे. हा चेंडू डॉट आलाय. बघा ही गोष्ट तुम्ही कसं शिकता ते दाखवलंय सुरेंद्रनं. थोड्याशा चुका झाल्या मागच्या 2 चेंडूवर. त्यानंतर मात्र लगेच आपली लाईन थोडीशी मागे घेतली. आणि कदाचित राजू पाटील साहेब हीच गोष्ट विचाराधीन घेत. समोर टाकण्यापेक्षा थोडस लांब टाका. काय फटका ऑन द चेंडू सीमरच्या पार. आजच्या एकूणच रात्रीतील हा पहिला युवा आगरी कोळी षटकार. थँक्यू. जबरदस्त या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करतोय एक्सरचा बाहुबली मयूर पाटील नाव आहे. अगदी तोडू बॅटिंग करतोय. 2 चौकार 1 षटकार. इथे मोठा फटका खेळायचा होता मात्र थोडस लांब होता शरीरापासून चेंडू आणि तिथून नाही चांगल्या पद्धतीने खेळू शकले. चेंडू अगदी आपण बघतोय तो सिली मेडॉनला. 1 धाव इथूनही मिळते. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली तब्बल 16 आणि या सगळ्या 16 धावा आपण बघतोय त्यामध्ये 15 धावांचा वाटा आहे तो म्हणजे एकट्या एकूणच मयूर पाटीलचा. एक अवांतर धाव देखील ऍड होते. पहिलं पॉवर प्लेचं षटक मीरा वर्सेस एक्सर.
नेक्स्ट मॅच कुठे सुरेंद्र पुन्हा एकदा यावेळेला जर भेटला तर समर्थ देसाई आहे पुढे आले डान्सिंग डाऊन द पिच मात्र इथे धोका नाही पत्करला चांगली गोष्ट नाही धोका पत्करलाय नेक्स्ट मॅच साठी कॉल देतोय टीम आर के मोरवा वर्सेस टीम पेनकेरपाडा दोन्ही संघ उपस्थित झाले असतील तर अगदी तुम्हाला पुन्हा एकदा कॉल देतोय की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत दोन्ही कर्णधारांनी अगदी या इनिंग ब्रेक मध्ये आमच्या मंचासमोर यायचे आहे थँक्यू मोरवा वर्सेस पेनकरपाडा त्यानंतर कारिगाव वर्सेस गोडदेव त्यानंतर राई वर्सेस मुर्दा आणि घोडबंदर वर्सेस नवघर असे एकूण 5 सामने ओळीने होणार आहेत सन्मान्य सतीजी चव्हाण रुई कन्स्ट्रक्शनचे ओनर यांना विनंती करतो या मान्यवर कक्षामध्ये आमचे अतिथी पाहुणे आणि एक जबरदस्त क्रिकेटर सतीच्या माध्यमातून एक स्पर्धा करण्याचा योग आला जननी काळेश्वरी चषक अजूनही आठवतोय याच मैदानावर मजा आली होती आणि व्हीआयपी स्टँड मध्ये सध्या आमचे ठाकूर सर एन्जॉय करतायत पहिल्या षटकात धावसंख्या धावा झाल्या तब्बल 16 विकेट एकही नाहीये ही चांगली गोष्ट समर्थ देसाई नॉन स्ट्राईक एंडला आहे स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा मयूर पाटील गोलंदाज युवराज यावेळेला लॉफ्ट केलाय वा 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 ढगात लाइटिंग लावत गेलाय अगदी हा बाहुबली षटकार 6 धावा कोणी टक्कर दे अरे गाव इलाके में कोणी टक्कर देऊ नका आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलक्यात घेऊ नका आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलक्यात घेऊ नका आमच्या भाऊला युवराज आला युवराजच्या पहिल्या चेंडूवर मयूर पाटीलचा इरादा अगदी 6 धावा इथे अजून एक चांगला फटका झेल टिपण्याचा प्रयत्न तिथे झालाय जरूर मात्र चांगले क्षेत्ररक्षण सुरेंद्रचा विकेट कधी येणार प्रयत्न जबरदस्त होता जबरदस्त प्रयत्न मात्र या 2 धावा कंप्लीट धावसंख्या 24 गडीबाद एकही नाहीये सध्या मैदानाच्या आतमध्ये 2 पंच आहेत आणि त्यांच्याविषयी जर माहिती द्यायची झाली तर हे दोन्ही पंच अगदी बँगलोर वरून आलेत विशालजी नाईक अण्णा आणि दुसऱ्या बाजूला अशोक अण्णा मॅन फ्रॉम बँगलोर काय दौरा झाला तो हा चेंडू चांगला आहे मात्र कुठेतरी एक्झॅक्टली बॅट अँड पॅट झाले किंवा काय लेट सी द अंपायर डिसिजन लाईक बायचा इशारा आहे आणि सर वनडी आहे की 2 धावा आहेत किती धावा आहेत त्या 2 धावा आहेत थँक्यू अगदी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय बघा पुन्हा एकदा सांगतोय अगदी फाईन लेगला जे झाड आहे आणि एकूणच आपला बादशाह मैदानाचा जो मुख्य पहिला गेट आहे त्याच्या अगदी पहिल्या एकूणच खांब्यापर्यंत या 2 धावा डिक्लेअर्स आहेत येस आपण तिकडे लिहिलेला आहे नो डाऊट त्यामुळे कोणतीही अडचण होणार नाहीये आमचे पंच अगदी सक्षम आहेत क्लीन बोर्ड फर्निचर अगदी डिस्ट्रॉय केलंय दांडी गुल केलंय बाहुबली चांगली कामगिरी करत होता मात्र माझ्यामध्ये ताकद आहे हे दाखवलंय युवराजनं आणि यशच्या उद्ध्वस्त केलेत जबरदस्त बॉलिंग
तर धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 26 धावा. पाटील परतलाय. चांगली बॅटिंग करत होता, मोठे फटके खेळत होता अगदी पहिल्या ओव्हर पासून. मात्र इथे युवराजने काटा ब्रेक थ्रू गरजेचा होता आणि तो ब्रेक थ्रू मिळतोय टीम मीरा संघाला. डिका स्पोर्ट्स लाईव्ह या परिसरातील अगदी आपण बघतोय एक प्रतीत यश असं चॅनल. लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जिंका हजारोंची. जबरदस्त मंडप डेकोरेट आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी सेटअप काही क्षणापूर्वीच लागलाय. याचं कारण सध्या एक वेगळं संकट आलंय त्यांच्यावर आणि ते संकट लवकर दूर होईल अशी अपेक्षा. 26 धावा पूर्ण झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय गौरव माद्रे. काल गौरवच्या हातातून घडल्या, मात्र आज तो चुका करणार नाही. या गोष्टीकडे टीम एक्सरचं लक्ष असेल. काय अप्रतिम ट्रॉफीज आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याला अगदी चेंडू जास्त अंडर एस्टिमेट केलं आणि चेंडू यशाच्या वरून सरळ गेलाय. वेल बोल्ड. युवराज चांगली कामगिरी करतोय. आमचे अनेक मान्यवर आज एकूणच या मंचावर दिसत आहेत. खरं तर हा मंचच त्यांचा आहे मी म्हणेन. आणि हे मैदान अजून चांगल्या पद्धतीने प्रगती करणार आहे. इथे बॅटने आले ही धाव असं दर्शवत आहेत. हलकीशी एज तिथे दिसून आली आहे. गुड अंपायरिंग. एक धाव इथेही मिळते. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 27. गडी बाद 1. षटक संपले 2. धावसंख्या 27. चला वळूया लगेच मुख्य मंचाकडे आणि कॅमेरा पर्सनला रिक्वेस्ट करतोय की आपल्या मुख्य मंचाच्या दिशेने लगेच कॅमेरा आणायचा आहे. आपण खास सन्मान करतोय. सर्वात अगोदर सीएम पाटील साहेबांचा यथोचित सन्मान स्वागत आपण करणार आहोत. विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते सीएम पाटील साहेबांचा हा विशेष सन्मान आपण करूया. वंश फोटो घे. षटक संपलंय. चला या आपण सीएम पाटील साहेबांचा एक विशेष सन्मान करूया. श्री दत्तगुरु युवा संघातर्फे हा विशेष सन्मान आम्ही करतोय. सीएम पाटलांचा हा विशेष सन्मान. हा विशेष सन्मान सीएम पाटील साहेबांचा. धन्यवाद साहेब. आपली उपस्थिती निश्चितच आमच्यासाठी अगदी प्रार्थनीय ठरते. धन्यवाद. एक एक सन्मान आम्ही घेणार आहोत. मात्र त्या अगोदर वळूया मॅच कडे. तिसऱ्या षटकासाठी आलाय विश्वजित तरे. विशू तरे या नावाने अगदी प्रसिद्धी. जबरदस्त गोलंदाज आहेत. 40+ क्रिकेट देखील गाजवत आहेत. यंग क्रिकेट देखील गाजवत आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत. भरपूर मोठा अनुभव घेऊन येत आहेत. गौरव मात्रे हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने पुल केलाय. चेंडू डीप मिड विकेटला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक दुसरी धाव देखील कंप्लीट होणार आहे. आजकाल एवढं क्रिकेट होत आहे त्यानुसार जर विचार केला तर निश्चितच या मुलांना बरंच काही शिकण्यासारखे आहे. आणि आपल्या आगरी युवा मुलांना संधी मिळावी यासाठी या स्पर्धेचं आयोजन आहे. अगदी मनापासून दाद देण्यासारखी ही गोष्ट. कारण हा फटका बघा. गौरव मात्रेचा हा फटका अगदी अफलातून टायमिंग आणि तिथून चेंडूला डीप मिड विकेटला सीमारेषा पार. षटकार. युवा आगरी कोळी मुलांविषयी म्हणत होतो. मात्र मंचावर जर बघितलं तर मंचावर एक वेगळे युवा आहेत. कारण स्वतः सीएम पाटील साहेब तसेच विकास दादा पाटील आणि राजू पाटील साहेब हे सगळे जुने जाणते खेळाडू ज्यांनी 40+ क्रिकेट अगदी दणाणून. सीएम पाटील साहेबांना तर मी किती वर्षापासून पाहतोय. आमच्या गावात 1989 ज्या वेळेला 40+ क्रिकेट सुरू झालं सीएम पाटील साहेब तेव्हापासून सक्रिय. आणि अजून एक महत्वपूर्ण फटका पाहायला मिळतोय. मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव मिळेल कदाचित. धोका. काय घडलंय काय घडलंय. पंचांचा इशारा नाही आहे कारण लेट आलाय. अगदी लेट थ्रू आलाय आणि तिथून हे डिसिजन झालंय. धाव संख्या झाली आहे तब्बल 37. तर त्या जुन्या आठवणींना चालवत होतो. अगदी आम्ही फक्त 7-8 वर्षाची जी मुलं आणि त्यावेळेला त्या गावामध्ये त्या
विनोदजी मात्रेंच्या माध्यमातून गावामध्ये क्रिकेट सुरू झालं आणि तिथून आजता काय इतकी महाराष्ट्रभर देशभर मंडळ झाली आहेत 40+ की सांगायला आता निश्चितच वाव नाही आहे. मनापासून आनंद दिलाय या क्रिकेट नाव. फुलटॉस बॉल आहे हा मोठा फटका चेंडूला अगदी बादशाह मैदानाच्या मुख्य गेट कडे षटकार चुकीच्या चेंडूला त्रेचाळीस 40 धावा झालेत. बघा मागच्या षटकात धावा जास्त नाही आल्या मात्र या षटकात विशू तरेवर आक्रमण झालंय. याचं कारण आहे गौरव मात्रे अगदी तुटून पडलाय आणि पूर्ण कल्पना आहे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे या तत्वावर सध्या आपण आयुष्य जगतो आणि तीच गोष्ट गौरव करतोय. एवढा पुढे एकदा पुढे आले जरूर मात्र स्ट्रोक मध्ये टाइम करू शकलं नाहीये. एक धाव कम चांगलं फिल्डिंग अगदी स्टंपावर थ्रो दिलाय सुरेंद्र मात्रे यांनी. 44 धावा 4 ओव्हरची मॅच आहे. 44 धावा आत्ताच झालेत. अगदी तिसरी ओव्हर अजूनही संपायची बाकी आहे. त्यामुळे या मैदानात जर अंदाज वर्तवायचा झाला तर पाटील यांना प्रश्न विचारेन दादा किती धावा अपेक्षित आहेत. 4 ओव्हरची मॅच 60 धावा इथे पाहिजे. जे मैदान असं आहे सध्या चेंडू असा आहे तर लगा तो 6 आहे. त्यामुळे तुम्हाला चांगलं टायमिंग करायचं आहे. त्यामुळे 60 धावा कधी कधी त्या चांगल्या पद्धतीने पूर्ण होऊ शकतील मात्र तुम्हाला चांगलं क्रिकेट दाखवावंच लागेल. जरा आपला तिथे एक व्हॉलंटियर प्लीज मेन गेट कडे कारण या बाईक्स येत आहेत. समर्थ देसाई डावखुरा स्टायलिश बॅटर यावेळेला चांगला फटका आहे मात्र समर्थच्या माहितीसाठी धावा मिळतील फक्त 2. थँक्यू सर. चला अजून एक खास सन्मान आता मुख्य मंचावर आपण करतोय तो म्हणजे विकासदादा पाटील. एक असं व्यक्तिमत्व जे आता क्रिकेट तर आहेच मात्र समाजकारण हा आपला पहिला हेतू. या नात्याने निश्चितच अगदी या गावातच नाही तर अनेक गावामध्ये त्यांची उपस्थिती असते आणि विकासदादांचा खास सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. मयुरेशला विनंती करतोय की त्यांच्या शुभस्ते हा सन्मान व्हावा. वेलकम विकासदादा आपलंही स्वागत आहे आणि आमचा सन्मान आमचा या युवकांचा सन्मान आपण स्वीकारावा ही निश्चितच यस सर. बॉल सर पहिला कदाचित जुना बॉल आपल्याकडे अवेलेबल नाहीये आपण ओपनिंगचा बॉल देतोय. धन्यवाद धन्यवाद विकासदादा पाटील आपले आशीर्वाद या स्पर्धेसाठी असंच राहू द्या. आणि निश्चितच दादांना एक रिक्वेस्ट आहे पुढच्या 8 रात्रीत आपल्याला इथेच राहायचं आहे. चला पुन्हा एकदा वळूया मॅच कडे. धावसंख्या झाले 3 ओव्हर मध्ये तब्बल 46. प्रति षटकामागे धावा बघा 15.33 ची सरासरी. बघा 14 मिनिटांमध्ये 3 ओव्हर संपवले. धन्यवाद टीम मीरा संघाचं मनापासून कौतुक आहे. या गोष्टी सगळ्या क्रिकेटर्सनी सगळ्या संघांनी केल्या पाहिजेत. नेक्स्ट मॅच साठी टीम मोरवा टीम पेनकरपडा आपणही लक्ष द्या. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं झालीच पाहिजेत. पुढचा चेंडू ओ हा चेंडू फुल टॉस. इथे मात्र चेंडू जर विचार केला फटका फसला होता मात्र तरी सुद्धा तो सीमारेषेच्या पार गेलाय. 6 धावा संघाची धावसंख्या पलीकडे. धावसंख्या 52 झाली है. मेन कैमरा पर्सन कौशल एक ओवर के बाद आपको तुरंत कैमरा मेन स्टेज की तरफ घुमाना है प्लीज. 52 धावा पूर्ण. टीम एकसरच्या
काय बॅटिंग सुरू आहे. गौरव मात्रे इज इन फुल थ्रोटल. एवढा चेंडू हा अवांतर आहे का? पंचांचा इशारा आलाय. अवांतर बॉल आहे. व्हाईट बॉल. मात्र धाव घेण्याचा प्रयत्न एकाच बाजूने झाला होता. अगदी समर्थला तिथे स्ट्राईक हवी होती, मात्र गौरवनं नाकारलं. सध्या समर्थ हे मैदान तुझं नाहीये तर माझं आहे हे दाखवताना गौरव. नेक्स्ट बॉल. यावेळेला अजून एक मोठा फटका. अगदी जबरदस्त खेळाडू आहे गौरव. आपल्या ताकदीचा वापर करतोय आणि टायमिंग देखील एक्सक्विजिट करतोय. ओव्हर मध्ये 6 धावा. उत्तरोत्तर या मैदानावर प्रेक्षकांची संख्या वाढत जाणार आहे आणि त्यामुळे एक वेगळी मजा आपण एन्जॉय करणार आहोत. पुढच्या अगदी 8 रात्रीमध्ये हा आता युवा चषक आहे. उद्यापासून बादशाह चषकाला सुरुवात होते मित्रांनो. स्वर्गीय केसनाथजी पाटील बादशाह यांच्या नावाने चषकाची निर्मिती. एवन जोडी. याला चेंडू हवेत आहे. सुरेंद्र येतोय. झेल सुटलाय. झेल सुटलाय. खराब क्षेत्ररक्षण टीम मीरा संघाचं. एक पूर्ण. आणि मगाशी अविनाश पाटील यांनी जो अंदाज वर्तवला होता तो आता पूर्ण झालाय. आणि यस, युवा म्हटलं तर युवाच असतं. बरोबर आहे. 35च्या कोणत्याही खेळाडूंनी तिथे संधी. म्हणजे माझंही हेच मत होतं, मात्र उदय नाराज होतो. यावेळेला अजून एक वाईड आहे, मात्र इथे 1+1. कदाचित या 2 धावा. कदाचित अजून एक धाव पूर्ण होईल का? ओ खराब क्षेत्ररक्षण. आणि 1+2 कधी हे मीरा टीमला कळलंच नाही. वाईड बॉल आणि तिथून या 2 धावा अगदी पळून पूर्ण केलेत. जबरदस्त. समर्थ देसाई एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे गौरव मात्रे. वेलकम विजयजी पाटील, अगदी पाणी पुरवठा मंत्री आहेत. ओ स्लॉग स्वीप केलाय. जेल होणार का प्रश्न आहे. ओ सुटलाय. अगदी सुटलाय. आज ग्राउंड फिल्डिंग चुकीची होतीये, मात्र इथे विकेट अगदी रनआउटची आली आहे. समर्थ देसाई. मात्र ग्राउंड फिल्डिंग हा भरपूर मोठा मुद्दा आहे टीम मीरा संघाचा. सराव करावा लागेल मित्रांनो, कारण गावची स्पर्धा आहे आणि गावाच्या नावावर ज्यावेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला निश्चितच प्रतिष्ठा पणाला असते. त्यामुळे तुम्हाला मेहनत करावी लागेल. नवगर मास्टर टीम आहेच नाही. नवगर युवा संघाने जर अंतिम फेरी फटकावलं तर विजयजी पाटील यांच्याकडून मिळतील तब्बल 5,000 रुपये. बघा, पहिली मॅच नाहीये तरी सुद्धा बक्षीस आलंय. हे प्रेम आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय सचिन पाटील. सध्या मात्र तो नॉन स्ट्राईक एंड कडे असेल. प्रणय पाटील. गौरव साडी. अगदी आपण बघतोय या जबरदस्त रित्या चेंडू हाताळलाय. डॉट बॉल येतोय. जबरदस्त मोठी होती. भरपूर मोठा जिगरा लागतो असा चेंडू टाकण्यासाठी टेनिस बॉल मध्ये, मात्र गौरव त्याचा योग्य वापर करू शकला नाहीये. डॉट बॉल येतोय. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 65. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. हे 4थं षटक आहे. इथून ते चेस डाऊन करावं लागेल मीरा टीमला. भरपूर मोठे काम करायचं आहे. शॉर्ट बॉल आहे. फटका मात्र अगदी आपण बघतोय बॅटच्या बॉटमला लागलाय. तिथून हे चांगले क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव घेताना फलंदाज धावचीत होणार आहे. त्यामुळे संघाची धावसंख्या 67-68 धावांचं. चला टीम मोरवा आणि पेनकरपडा कॅप्टन लवकर या. आपण लगेचच मुख्य मंचावर काही सन्मान करतोय. टॉस देखील करणार आहोत. चल कौशल प्लीज. थँक्यू. तसेच पुढील सन्मान हा सन्माननीय कालचंद लक्ष्मण पाटील साहेबांचा. मी कल्पेश आणि मयुरेश यांना विनंती करतोय त्या दोघांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करूया. या स्पर्धेसाठी निश्चितच अतिशय चांगलं सहकार्य कांचनदादांकडून झालंय. धन्यवाद कांचनदादा, आपलं मनापासून आभार आणि आमचा सन्मान आपण स्वीकारावा ही विनंती.
आणि ही स्पर्धा जर बघितली तर निश्चितच ही यंगची स्पर्धा त्यांच्याच पप्पांच्या नावाने लक्ष्मण वामनराव पाटील चषक या नावाने आपण हा चषक खेळतोय. श्री दत्तगुरू नवघर आयोजित ही स्पर्धा आणि कांचनदादा जातीने उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण बघितलं तर श्रीफळ वाढवण्यात आला, उद्घाटन झालं आणि आता त्यांचा हा विहित सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक खास सन्मान करूया तो म्हणजे सन्माननीय राजू पाटील साहेब यांचा. या माणसाचं जेव्हा जेव्हा नाव येतं तेव्हा तेव्हा नवघर आठवतं. साहेब कुठेही असले तरी देखील नवघरचे राजू पाटील हे अगदी ठरलेलं आहे आणि त्यामुळे नवघर गावाचं नाव अगदी पंचक्रोशीत महाराष्ट्रभर नेण्याचं काम ज्यांनी केलंय ते राजू पाटील साहेब, लिजंड खेळाडू. त्यांचा एक विहित सन्मान आम्ही एकूणच त्यांचाही विहित सन्मान इथे केला जातोय कल्पितच्या माध्यमातून. धन्यवाद साहेब, आपलाही सपोर्ट या स्पर्धेसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने राहिलाय आणि प्रत्येक संघासाठी त्यांच्या वतीने खास मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी प्रत्येक मॅच साठी देण्यात आले. धन्यवाद राजू पाटील साहेब. आमचे भाऊजी आहेत त्यामुळे भाऊजी बसून घ्या. चला टीम कॅप्टन पेनकरपाडा आणि आर के मोरवा टीम कॅप्टन पुढे या प्लीज. चला आपण टॉस कडे वळूया. विकासदादा पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस व्हावा. चला दोन्ही टीम कॅप्टन जरा पुढे या. आर के मोरवा टीम आणि पेनकरपाडा टीम कॅप्टन पुढे या लवकर. बघा टॉस बॉक्स इकडे आहे. राऊत आणि एका बाजूला विकी मात्रे. क्या बात आहे, एक नंबर भाऊ. चला टॉस बॉक्स होते या बाजूला या बाजूला चेतन या बाजूला. चला दोन संघ आर के मोरवा वर्सेस टीम आहे ती म्हणजे पेनकरपाडा आणि दोन्ही संघाचा ड्रेस कोड बघितला तर जवळजवळ सेम आहे. त्यामुळे विकासदादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस. कोण बोललेलं? हा भाषा चषक असं बोललं होतं. त्यामुळे एवन जोडी आले. पेडकरपाडा संघांना नाणेफेक जिंकले. लक्षात घ्या 4 ओव्हरची मॅच असेल, 1 ओव्हरचं पॉवर प्ले आणि 3 ओव्हर 15 मिनिटं झाली पाहिजेत. तुम्हा दोन्ही कर्णधारांना खूप साऱ्या शुभेच्छा. या विकासदादा पाटील यांना विनंती करतोय आसनस्थ व्हा आणि लगेच टीम रेडी ठेवा, जास्त वेळ नको. ही मॅच संपल्यानंतर आपला पवित्रा घ्या. आपला निर्णय लवकरच येणार आहे. चला आपण अजून एक खास सन्मान करूया तो म्हणजे सन्माननीय कांचन केशनाथ पाटील दादांचा. मी विनंती करतोय आमच्या आयोजकांना त्यांच्या शुभ हस्ते आपण एक विहित सन्मान करूया कांचन दादांचा. कांचन दादा प्लीज आमचा सन्मान स्वीकारा, आमचा युवकांचा सन्मान स्वीकारा. ही स्पर्धा श्री दत्तगुरू नवघर स्पर्धा संघाच्या माध्यमातून आयोजित केली जाते. स्वर्गीय लक्ष्मण वामनराव पाटील चषक 2026. अतिशय नेत्रदीपक असं हे आयोजन आहे आणि आपली ही उपस्थिती आमच्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरते. आपल्या मनापासून कौतुक. दत्तात्रय पाटील साहेबांचा देखील आपण एक विहित सन्मान करूया. नानांना विनंती करतो यापुढे आपलाही विहित सन्मान आम्ही करू इच्छितो. दत्तात्रय पाटील नाना. शुभमला विनंती करतो या शुभमच्या शुभ हस्ते आपण दत्तात्रय नानांचा पुढे घ्या. नानांना सर्व मान्यवरांचा सन्मान करणं अगदी गरजेचं आहे, कारण मान्यवर नसतील तर स्पर्धा होणार नाहीत. मान्यवरांचं जे सहकार्य मिळालं आहे ते निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. आणि दत्तात्रय नाना तर A1 जोडीतील जितू पाटील यांचे वडील आणि नेहमीच जसं जितू सांगेल तसं नाना नेहमीच करतात. त्यांचाही हा विहित सन्मान इथे आपल्याला शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धन्यवाद. चला टीम पेडकरपाडा आपला निर्णय लगेच कळवा. 4 ओव्हरची मॅच असणार आहे, मात्र दुसऱ्या इनिंग कडे आपण लगेच वळतोय.
चला अजून एक खास सन्मान आपण करूया. मी आयुष पाटीलला विनंती करतोय, आयुष पाटीलच्या शुभ हस्ते आपण अविनाश दादांचा सन्मान करूया. आजची टुर्नामेंट आजच आहे, आज युवकांची स्पर्धा आहे, त्यामुळे आजचे सन्मान स्वीकारा. सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय, या आयुष पाटील प्लीज या. आयुष पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्हावा. राजू पाटील यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान अविनाश दादा. वेलकम दादा, आपलंही स्वागत आहे आणि आज पूर्ण रात्रभर तू आमच्या बरोबर असशील अशी अपेक्षा आहे. मधल्या काळात क्रिकेट पासून थोडासा त्यांनी ब्रेक घेतला आणि आता पुन्हा एकदा सज्ज झालेत क्रिकेट खेळायला. अविनाश दादांचं एक खास स्वागत. चला मॅच सुरू करायची आहे. पंचांना विनंती करतोय प्लीज आघाडीची जोडी लवकर या मैदानाच्या आतमध्ये. अजून एक सन्मान आपण करूया, तो म्हणजे राजेंद्र पाटील साहेबांचा. वंशला विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण राजेंद्र पाटील साहेब जे इथे जातीने उपस्थित आहेत त्यांचाही आपण सन्मान करूया. वेलकम नाना, आपलंही स्वागत आहे. सर्व मान्यवरांचे सन्मान होत आहेत. ही स्पर्धा आपण बघतोय श्री दत्तगुरु नवघर आयोजित आगरी कोळी युवा चषक स्वर्गीय लक्ष्मण वामनराव पाटील चषक 2026 आणि मान्यवरांचे हे खास सन्मान मुख्य मंचावर होत आहेत. अजून एक सन्मान दीपला विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण शरददादा पाटील यांचा सन्मान करूया. अजून एक महत्वपूर्ण व्यक्ती, नेहमीच क्रिकेट म्हटलं तर शरददादा जातीने उपस्थित असतात, मात्र अगदी दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. शरददादांचं देखील खास स्वागत या एकूणच स्पर्धेदरम्यान. चला मॅच सुरू करा सर, जास्त वेळ गेलाय, प्लीज प्लीज. सन्मान होत राहतील, मॅचही सुरू करा प्लीज. 68 धावा विजयासाठी आहेत. चला वेळेकडे आमचं लक्ष दिलंय. 7:50 झाले आहेत, मॅच ऑन करा. चला कॅमेरा पर्सनला विनंती करतो आता थेट क्रिकेटकडे. 7:50 पहिला चेंडू पडला. वा वा काय चेंडू आहे, अगदी पेस होता आणि तिथून हा चेंडू डॉट येतोय. बॅटर जर बघितलं तर आशिष आहेत आणि आशिष बरोबर नॉन स्ट्रायकेडला आहेत ते म्हणजे प्रतीक. मयूर पाटील गोलंदाजी मार्कवर, अगदी पहिला चेंडू खेळतो, पहिला चेंडू हाताळतो, ही खासियत मयूर पाटीलची. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू जर बघितला तर आउटसाइड लेग स्टंप आहे, वाईटचा इशारा, अवांतर धाव. एका धावसंख्येने सुरुवात इथे टीम मिराज संघाची. शॉर्ट बॉल आहे, अगदी टेक ऑफ घेतलाय, भरपूर मोठा टेक ऑफ. मात्र पंचांनी लाईन ओळखली आणि त्यामुळे निश्चितच हा चेंडू अगदी योग्य आहे. 1 इन द ओव्हर या गोष्टी महत्वपूर्ण असतात. डॉट बॉल आलाय, मात्र सरासरी बीट करावी लागेल, भरपूर मोठी सरासरी आहे. यावेळेला आशिषचा फटका हवेत आहे, अगदी समर्थ देसाई खाली आहे, नाही होणार चूक. डिपकाव कॉर्नर रिजन मध्ये अगदी हा सोपा जल चढलाय समर्थ देसाई साठी. पहिली विकेट, धावसंख्या 1, गडी बाद 1, टीम मीरा. आपल्या मीराबाईंदर आगरी कोळी युवा चषकामध्ये ही पहिली अशी स्पर्धा आहे जी रजनी क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. याचं कारण बादशाह चषक आहे. काय वेळ साधली आहे श्री दत्तगुरु नवघर संघानं. बादशाह चषकाला लागूनच त्यांनी स्पर्धेचं आयोजन केलंय आणि त्यामुळे अगदी रजनी क्रिकेट खेळायची त्यांनाही संधी मिळाली आहे. मनापासून कौतुक आहे या डिसिजनचं. मेहुल ठोंबरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, मोठी कामगिरी करावी लागेल. 68 धावा विजयासाठी, त्यामुळे अगदी न भूतो भविष्यती कामगिरी. जी बॅटिंग गौरवने केली होती, जी बॅटिंग मयूर पाटीलने केली होती, तशीच अगदी तोडू बॅटिंग या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये तुम्हाला करायची आहे. पाहायचं आहे वेळ कुणाची आहे.
सध्या मात्र मैदानात क्रिकेटचा थरार रंगलाय. पुढचा चेंडू मयूर पाटील. शॉर्ट बॉल आहे, अगदी उडवायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. गुड डिलिव्हरी. पुन्हा एकदा दाखवतायत मयूर पाटील आपला. सीएम पाटील साहेब तसेच विकासदादा पाटील, काही चर्चा झाली की काय गोष्टी सुधारल्या जाऊ शकतील. बघा किती लक्ष आहे त्यांचं, अगदी बारीक लक्ष. येस नक्कीच. मी मागे देखील ही गोष्ट म्हणालो होतो, कारण अगदी या गोष्टीचा त्रास अगदी आम्हाला सुद्धा होतो. कारण या मैदानात आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की सध्या टॉयलेटला कुठे जायचं. कारण टॉयलेट केल्यानंतर त्या गोष्टी अगदी, त्यामुळे टॉयलेट हा मुख्य मुद्दा आहे. आणि त्यानुसार निश्चितच ते पाहणी करतायत की आता सध्या बादशाह चषकासाठी वरती टॉयलेटची व्यवस्था होते आणि ती नक्कीच चांगल्या पद्धतीने होणार आहे अशी अपेक्षा आहे. थँक्यू व्हेरी मच. एवन जोडी असो, इकडचे ग्रामस्थ मंडळ असो आणि निश्चितच सगळे आमचे पदाधिकारी असो. चेंडू हवेत आहे, झेल नाही होणार. इथूनही धावा मिळतील, त्या म्हणजे डी झोन मध्ये 2 धावा. थँक्यू सर. अशोक राऊत म्हटलं तर काय इशारे. मात्र सर एक रिक्वेस्ट आहे, तुमचं ते एक बोर्ड दिसत नाही, कलर लावून घ्या. चला अजून एक सन्मान, तो म्हणजे एवन राकेश पाटील यांचा. राकेश या प्लीज, कारण हा आमच्या युवकांच्या माध्यमातून सन्मान आहे. भूप्या दादा यांचा देखील एक विशेष सन्मान आपण करूया. या स्पर्धेसाठी नेहमीच त्यांचं चांगलं सहकार्य असतं. भूप्या दादा आपण या प्लीज पुढे, आणि आपलाही विशेष सन्मान या प्रसंगी आम्ही करू इच्छितोय. धावसंख्या एका षटकात अविनाश दादा फक्त 7च झालेत. अजून 61 पाहिजे 3 ओव्हर मध्ये. आता सरासरी 20.33 वर गेली आहे. दादाचा अप्रतिम सन्मान होतोय. त्या अगोदर जर बघितला तर निश्चितच हा चांगला. 4 धावा आहेत सर. याचं कारण फिल्डिंग चांगली केलीस मित्रा, मात्र तुझं शूज त्या एकूणच लाईनला ब्रश झालाय. धावा अगदी फलकावर. अप्रतिम फिल्डिंग होती नो डाऊट, मात्र कुठेतरी बॉडी बॅलन्स हा महत्वाचा असतो. धावसंख्या वाढतीये, ती 11 वर जाऊन पोहोचली आहे. नेक्स्ट बॉल ऋषी पाटील. चेंडू हवेत आहे. हा झेल नसेल, कारण अगदी नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. भरपूर दूरवर क्षेत्ररक्षक आहेत. ही सीमारेषा जर बघितलं तर मला वाटतं राजू पाटील साहेब किती 66 यार्डाची असेल बाउंड्री. ती लांब आहे नो डाऊट, मात्र डावखुऱ्या बॅटरसाठी म्हणजे आयुष पाटील साठी चांगलं काम केलंय तुम्ही. 55 आणि 66 असं काहीतरी मला वाटतंय. पाहूया. ओ एज होती, हेल्दी एज होती. झेल नाही होऊ शकला, मात्र प्रयत्न चांगला होता मयूरचा नो डाऊट. मात्र या 2 धावा क्या वाद आहे. विशाल सरांची बोट व्यवस्थित दिसत आहेत. एवन जोडी मैदानाच्या आतमध्ये सुद्धा आहे. राकेश पाटील अगदी बँगलोरची जोडी आहे पंचांच्या भूमिकेत. मात्र धावांचा मोठा पल्ला गाठायचा आहे मीरा टीमला. संख्या करायची आहे. वेल बोल्ड, वेल बोल्ड. काय ऍक्शन आहे इथे. डायरेक्टेड नाहीये, अगदी वाचलेत. मात्र ऍक्शन जबरदस्त आहे या मुलाची. काही वेगवेगळ्या ऍक्शन बघितलेत. खास करून नवघर गावाचा जर विचार केला तर मी 3 गोलंदाज असे सांगेन ज्यांची ऍक्शन अफलातून एक पंचांच्या भूमिकेत आहेत. अफलातून ऍक्शन. आणि दुसऱ्या बाजूला आमचे राजू पाटील साहेब. काय जबरदस्त लेग ब्रेक, ऑफ ब्रेक कमांड होती. आणि आपला एकूणच अविनाश दादा, कटला दादा, त्याची ऍक्शन देखील क्लास होती. अगदी न्यूझीलंडचा ख्रिस हॅरिस जबरदस्त ऍक्शन. शॉर्ट बॉल नाही खेळू शकले व्यवस्थित. इथेही धाव फक्त एकच मिळणार आहे. बघा या धावसंख्येने फक्त धावफलक हलता राहील,
मात्र सध्या तुम्हाला लेग बायचा इशारा, थँक्यू. मात्र सध्या तुम्हाला एरियल स्ट्राईक करावीच लागेल या मैदानावर, पर्याय नाहीये, कारण धावा झालेत आतापर्यंत 17, अजूनही करायचे तब्बल 51. ग्रेट बॉल, स्पीड बघूया आपण डिका स्पोर्टवर. तब्बल हा स्पीड आहे 141 चा. वा, षटक संपलंय. वळूया एकूणच सन्मानाकडे. चला अजून एक विशेष सन्मान आपण करूया, तो म्हणजे अक्षय ठाकूर साहेबांचा. ओयशी या हॉटेलचे मालक सन्माननीय अक्षय, सन्मान आपण मुख्य मंचावर करतोय. धन्यवाद, आपली चांगली उपस्थिती आणि निश्चितच आपल्या व्यवसायामध्ये अतिशय चांगली वृद्धी हो, हीच आमच्या एकूणच दत्तगुरु नवगर संघाकडून खास सदिच्छा. आपलं मनापासून आभार. नवीन बॉलर येतोय ध्रुव घरत, एक्सरचे खेळाडू अगदी एकाच साईजचे दिसत आहेत, फक्त एकच खेळाडू थोडा जास्त आहे, मयूर पाटील. यावेळेला पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क नाहीये, डॉट बॉल येणार आहे. पर्याय नाहीये, आता पर्याय नाहीये. आता ही मॅच जवळजवळ हातातून गेली की काय. कशाही पद्धतीने 3 षटकार मारा, 1000 रुपये जिंका. मयूर राऊत जर तुम्हाला वारंवार सांगतायत तर ऐका या मित्राचं. सन्माननीय विजय प्रकाश पाटीलजी यांना विनंती करतोय, जरा प्लीज या मान्यवर कक्षामध्ये आपलंही स्वागत आहे. चांगली गोलंदाजी ध्रुव मार्फत. हा चेंडू हवेत खेळलाय, जेल होणार का. वॉड कॅच, सुपर्ब, काय जबरदस्त हा झेल होता. अगदी 15 ते 16 पावलं धावलाय, त्याच्यानंतर बॉडी बॅलन्स केलाय आणि नजर अचूक होती आणि हातांची उंजळी सुंदर होती. इथे फलंदाजाला परतावा लागेल या सुंदर झेलामुळे. वेल टेक हितेश पाटील, वेल डन, सुपर्ब कॅच. इथे विकेट आले, नवीन बॅटर आलाय विशू तरे. किती बॉल किती पाहिजे सांग. 10 चेंडू मध्ये 51 धावांची गरज आहे टीम मीरा संघाला. नेक्स्ट मॅच पेनकरपाडा वर्सेस मोरवा, ही मॅच तगडी होणार आहे. वेल बोल ध्रुव, चांगली कामगिरी. टीम एक्सर संघ अगदी आरूढ झालाय विजयावर. आता 9 चेंडू आणि 51 म्हणजे प्रत्येक बॉलवर षटकारच मारावा लागेल. यस टीम पेंडकरपाडा, विकी निर्णय काय तुमचा. गोलंदाजी, थँक्यू. हा चेंडू थोडासा जास्त बाहेर टाकलाय, वाईट बॉल, थँक्यू. यस 1 फॉर ओव्हर, थँक्यू सर. कुणाल पाटीलजी या मुख्य मंचावर आपलंही स्वागत आहे. कुणाल पाटीलजी, तसेच विवेक पाटील बाबू दादा यांना देखील विनंती करतो, या आपण प्लीज, आपलंही स्वागत. यावेळा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आहे का. जी हा, वाईड आहे, थँक्यू अंपायर. अवांतर दाबा. मगाशी ज्यावेळा इथे आलो त्यावेळा बऱ्याच चर्चा होत होत्या, लाईट्स मध्ये जर पंचांच्या ड्रेसवर जर लाईट्स दिल्या तर कसं होईल. आणि निश्चितच ही गोष्ट आपले उमेश दादा
त्यांनी सांगितली की याराना चित्रपट जो आला होता ना तसं काहीतरी आपण पंचांना करूया. चांगली संकल्पना त्यांची. बघूया एवन जोडी आमची किती काम करते त्याच्यावर. थोडीशी ऑर्डर द्यावी लागेल आपल्याला त्या ड्रेसची. मान्यवर कक्षाकडे येत आहेत अनेक पाहुणे. आमचे कुंदन पाटील आहेत. तसेच अजून एक महत्वपूर्ण उपस्थिती ती म्हणजे आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय भगवान दादा पाटील आणि त्यांची ती ऑरेंज कॅप. क्या बात आहे. आपण स्वागत करूया मुख्य मंचावर. वेलकम भगवान दादा, आपलं स्वागत आहे. या त्यांच्या समेत आलेल्या सगळ्या मान्यवरांचं आम्ही मंचावर स्वागत करतोय. पहिली मॅच सुरू आहे एक्सर वर्सेस बीरा. 67 धावा बनवल्या टीम एक्सरनं. मात्र त्या धावा करताना अगदी भरपूर मागे पडलाय टीम मीरा. मात्र तरी देखील चांगली लढत आपल्याला पाहायला मिळतीये. एवढा फटका चांगला आहे. इथे धावा मिळतील. स्क्वेअर कट केले. कव्हर पॉइंटला चेंडू सीमा पार आलाय. चौकार. संजय दादा वेलकम. कुंदन वेलकम. आणि निश्चितच प्रमोद दादा वेलकम. नितीन एकनाथ आपलंही स्वागत आहे. तसेच विवेक दादा क्या वाद आहे. लिजंड खेळाडू. बाबू दादा बी टीमचे सर्व त्यांचंही स्वागत आहे. या अध्यक्षांना विनंती आहे जरा प्लीज मंचावर बसा. पहिली मॅच बस बाबू. समर्थ देसाई येतोय गोलंदाजी मार्क. 6 चेंडू आणि कदाचित औपचारिकता शिल्लक राहिले. कारण इथे कितीही मोठे फटके मारले तरी सुद्धा अगदी ही धावसंख्या चेस होऊ शकणार नाही. कारण भरपूर मोठा फरक या एकूणच सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. समर्थ देसाई पहिला चेंडू डाऊन द लेग. मोठा वाईड हाताळलाय. भार्गव आहे का? सॉरी भार्गव आलाय. मात्र भार्गवचा पहिला चेंडू भरपूर जास्त वाईड आहे. काल भार्गव अगदी बंदर पाखाडीला होता 12th मॅन म्हणून. आणि सध्या लक्ष असेल ते म्हणजे VIP कक्षाकडे. अजून एक वाईड. अजून एक वाईड. थोडासा विजय लांबतोय. वाईड बॉल. थँक्यू सर. तर सध्या VIP कक्षामध्ये एवन जोडी आणि अविनाश दादा. क्या बात आहे. भूप्या दादा, अविनाश दादा आणि राकेश पाटील. काय तो कक्ष बनवलाय. भरपूर जबरदस्त इंजिनियर्स मागवले होते आणि तिथून त्या कक्षाची निर्मिती झाली आहे. म्हणजे कोणी कल्पनाही केली नव्हती मी असं काही होऊ शकतं. हेच तर आहे ना नवघर क्रिकेट. ऍक्शन जबरदस्त आहे. मात्र लाईन खराब. पंचांना वारंवार कसरत करायला लावले या मित्रांना. 3 वाईड हाताळलेत. ऍक्शन कडे बघितलं तर अगदी ट्रेंड बोल्ट आहे. मात्र लाईन चामिंडा वास सारखी लाईन दाखवावी लागेल. यावेळा चांगली लाईन आहे. चेंडूला टर्न केलाय. अगदी आपण बघतोय डीप स्क्वेअर रिजन मध्ये. तिथून चेंडून अगदी पल्ला गाठलाय सीमा रेषेच्या. 4 धावा. पक्षामध्ये 2 अशी व्यक्ती आहेत जी ओपनिंग जोडी मला दिसते. विवेक पाटील दादा आणि एकूणच भागा दादा. काय ती आघाडीची जोडी. काय ते धावत पळत धावा पूर्ण करणं आजही आठवतंय. अगदी 25 वर्षापूर्वीचा तो काळ. आणि कट करणं धावा पूर्ण करणं खत असायच्या त्या. मात्र थँक्यू तुम्हाला दोघांना इथे पाहताना खूप आनंद होतोय. हे षटक थोडंसं जास्त लांबलंय कारण वाईट सातत्याने पडतायत. आता चला टीम पेनकर पडा. जशी मॅच संपेल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दिसला पाहिजेत. इथे एक धाव मिळते.
थोडंसं पराभवातील अंतर कमी होते. लेगबायचा इशारा. थँक्यू अंपायर. टीम मोरवा आणि टीम पेनकरपडा एक एक राखीव खेळाडू लगेच पाठवून द्या. या फटक्याने जास्त काही होणार नाहीये. मात्र इथे मीरा संघाला सुधारणेला भरपूर वाव आहे. आपण ही मीरा भाईंदर आगरी कोळी युवा चषक आहे, त्यामुळे सराव इम्पॉर्टंट आहे. वर्षाकाठी मला वाटतं उद्या 10 स्पर्धा होतात आणि या 10 स्पर्धामध्ये जर प्रावीण्य मिळवायचं असेल, यश मिळवायचं असेल तर सराव महत्वाचा आहे. इथे काय क्षेत्ररक्षण राहिलंय. हा चौकार जाता जाता राहिलाय आणि कदाचित इथे ही मॅच संपली आहे. भरपूर मोठा विजय मिळवून पहिल्या सामन्यात निश्चितच पुढे झालेत ते म्हणजे टीम एक्सर. अभिनंदन आपलं आणि निश्चितच कौतुक आहे. मात्र या मॅचचा